गेले 2 तास आम्ही चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला सांगत असताना नाही करता येणार नाही का, कारण का ऍक्सिडेंट रिपोर्ट हा फाईल झालाय. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता जात असताना जर कुणी मोटरसायकलवरनं पडल्यानंतर तुम्हाला लागलं आणि दुर्दैवाने ही गोष्ट फक्त उदाहरण म्हणून तुम्ही घ्यावी, त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला, तर मग ऍक्सिडेंट रिपोर्ट काय असतो? डोक्यावर आपटला होता का, पडला कसा होता, लागलं कुठलं, किती हाडं मोडली, मग काय झालं होतं, डोकं फुटलं होतं का, मेंदू बाहेर आला होता का, काय, हे ऍक्सिडेंट रिपोर्ट असतो. तर दादांचं आतापर्यंत काय झालंय? तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला. त्याच्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं. अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय? आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर FIR घेण्याचा अधिकार, नाही तर FIR देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा, आणि त्यांची ड्युटी असती की तो स्वीकारावा, तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही FIR घेतला जात नाही.